अ, नमस्कार. जय भीम जय शिवराय मित्रांनो. आज दिवसभरातून अनेक कॉल्स मॅसेज येत आहेत. मी आज कोणत्याही प्रकारच्या कॉल्स आणि मॅसेजला प्रत्युत्तर दिलं नाही किंवा प्रतिसाद दिला नाही. कारण दिवसभर आज मुलीची तब्येत खराब असल्यामुळं बराच वेळ त्याच्यामध्ये गेला आणि हॉस्पिटलमध्ये असल्यामुळं त्यात बराच वेळ गेला. त्यामुळं मी दिलगिरी व्यक्त करतो आपल्या कोणाच्याही कॉल्सला आणि मॅसेजला मी प्रत्युत्तर किंवा रिप्लाय देऊ शकलो नाही. आज रूपांतरित यादीच्या संदर्भामध्ये याच्यापूर्वी पण आपण माहिती बघितली होती. मात्र आज जे सगळीचे सगळे कॉल्स आणि मॅसेज येत आहेत ते फक्त आणि फक्त त्या कारणासाठी मॅसेज येत आहेत. असं रूपांतरित यादी कधी लागेल काय झालं. तर मुळामध्ये मित्रांनो थोड्या वेळाखाली जसा वेळ मिळाला मला तसं मी प्रशासन अधिकारी शिक्षण आयुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तेव्हा मला समजलं की जी रूपांतरित यादी लागणं अपेक्षित होतं आज का लागली नाही, तर ते जुनंच कारण जे पूर्वी होतं ती आणि फक्त म्हणजे NOC जे काही सामाजिक सैनिकी कल्याणकडनं जे काही क्षेत्रीय कार्यालयातनं जी काही NOC होती ती मंत्रालय स्तरावर सामान्य प्रशासन विभागाकडे जे काही मुख्य सचिव आहेत त्यांच्याकडे त्यांच्या म्हणजे परवानगीच्या नंतर ती NOC जशीही आपल्याला आयुक्त कार्यालयाला प्राप्त होईल त्यानंतर तात्काळ पुढील 8 घंट्यामध्ये ते 10 घंट्यामध्ये आपली रूपांतरित फेरीची निवड यादी जी आहे ते लागणार आहे. मग ती कधी लागेल, कधी मिळेल NOC, तर कधी मिळेल यापेक्षा आज मिळाली नाही हे महत्त्वाचं आहे. कारण तुमच्या ज्या काही भावना आहेत ते आज आलं उद्या येईल, आज आलं उद्या येईल अशा पद्धतीमध्ये ते लांडगा आला कोला आला एक गोष्ट आहे ना, अगदी तशा पद्धतीचं प्रकार झालेला आहे सध्याला शिक्षक भरतीच्या रूपांतरित फेरीमध्ये. फक्त आणि फक्त थोडासा अजून संयम ठेवा. कारण प्रशासन हे खूप सकारात्मक आहे आणि प्रशासन म्हणजे जे काही त्यांना प्रयत्न करायला पाहिजेत ते पूर्ण प्रयत्न त्या ठिकाणी ताकदीनिशी केलेले आहेत. मात्र त्याला काही तांत्रिकदृष्ट्या जे महत्त्वाच्या बाबी आहेत जसं की मुख्य सचिवांची त्यावर सामान्य प्रशासन विभागाकडनं परवानगी मिळून त्याची NOC प्राप्त होणं, संबंधित विभागाकडनं आयुक्त कार्यालयाला जसंही त्याला परवानगी मिळेल अगदी तात्काळ तिथून थोड्या वेळामध्ये 10-1 घंट्यामध्ये ते रूपांतरित फेरी मित्रांनो लागणार आहे. मात्र ते आता उद्या मिळेल का परवा मिळेल हे निश्चित सांगता येणार नाही. मात्र ज्या दिवशी मिळेल त्या दिवशी मी तुम्हाला सांगतो की NOC मिळाली आणि इथून NOC मिळाल्या 10 घंट्यामध्ये रूपांतरित फेरी लागेल एवढं कन्फर्म आहे. फक्त कधी मिळेल हे नाही सांगू शकत. मात्र जास्त वेळही लागणार नाही. कारण संबंधित विभागाला आपले शिक्षण आयुक्त महोदयसुद्धा किंवा उपसंचालक जे काही अधिकारी आहेत किंवा प्रशासन अधिकारी आहेत ते प्रत्यक्ष त्यांच्या संपर्कात आहेत. जास्तीत जास्त 2-4 दिवस इकडे तिकडे होतील. कदाचित उद्या पण असू शकते तो टाईम. मात्र आज मिळाली नाही ही खरी गोष्ट आहे. उद्या मिळाली किंवा परवा मिळाली, ज्या दिवशी मिळेल त्या दिवशी मी तुम्हाला सांगेल. म्हणून मित्रांनो तेवढं नैराश्यग्रस्त होऊ नका किंवा त्याकडे तेवढ्या अपेक्षानं बघू नका. आज होते का उद्या होते, ज्या दिवशी होईल त्या दिवशी सांगेल. मात्र हा कालावधी जास्त दिवसाचा नसेल, जास्तीत जास्त 1-2-4 दिवसाचा इकडे तिकडे. तर मित्रांनो इथेच थांबतो. धन्यवाद. यापेक्षा काही वेगळे जर प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये सांगा, मी नक्की उत्तर देईल. ज्या दिवशी मिळेल ते नक्की सांगेन मी तुम्हाला. धन्यवाद.